हॅलो, डिजिटल ऑफिस मध्ये आज आपण सिस्टम सॉफ्टवेअर ह्या टॉपिकवर माहिती घेणार आहे. सिस्टम सॉफ्टवेअर जे सॉफ्टवेअर आपण कॉम्प्युटरमध्ये वापरतो त्यांना आपण सिस्टम सॉफ्टवेअर असं म्हणतो. कॉम्प्युटरमध्ये जनरली 4 प्रकारचे सॉफ्टवेअर इन्क्लूड असतात. एक असतं ऑपरेटिंग सिस्टीम, एक असतं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, एक असतं डिव्हाइस ड्रायव्हर आणि एक असतं युटिलिटी. म्हणजे कॉम्प्युटरला चालू करण्यापासून तर बंद करण्यापर्यंत काही वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आपण वापरतो. चालू करण्यासाठी आणि बंद करण्यासाठी आपण ऑपरेटिंग सिस्टीम वापरतो. चालू झालेल्या कॉम्प्युटरला आपण वेगवेगळे ॲप्लिकेशन्स वापरतो. फॉर एन एक्झाम्पल वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. डिव्हाइस ड्रायव्हर म्हणजे असे सॉफ्टवेअर ज्याचा वापर करून तुम्ही वेगवेगळे डिव्हाइसेस चालवू शकता. फॉर एन एक्झाम्पल प्रिंटर, स्कॅनर, वेब कॅमेरा, त्यांना आपण डिव्हाइस ड्रायव्हर असं म्हणतो. युटिलिटी म्हणजे असे सॉफ्टवेअर की जे कम्प्युटरला सेवा पुरवतात. कम्प्युटर चांगलं चालायला पाहिजे त्यासाठी ते कम्प्युटरला युटिलिटी प्रोव्हाइड करतात. त्यांना आपण युटिलिटी सॉफ्टवेअर असं म्हणतो. फॉर एन एक्झाम्पल अँटीव्हायरस, डिस्क क्लीनअप, डिस्क डिफ्रॅगमेंटर हे सगळे युटिलिटी सॉफ्टवेअर्स आहेत. म्हणजे कम्प्युटर चालू करण्यापासून बंद करण्यापर्यंत चालू झालेल्या कम्प्युटरला वेगवेगळे ॲप्लिकेशन जे आपण वापरतो ते सॉफ्टवेअर, वेगवेगळ्या डिव्हाइसेसला आपण चालवतो कम्प्युटर थ्रू ते सॉफ्टवेअर आणि युटिलिटी सॉफ्टवेअर. ह्या सर्व प्रकारच्या सॉफ्टवेअरला आपण मिळून आपण सिस्टम सॉफ्टवेअर असं म्हणतो. तर आपण स्टेप बाय स्टेप आता याची माहिती घेऊन घेऊ. पहिलं आहे ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम हे असे सॉफ्टवेअर असतात जे कम्प्युटर चालू करून देतो आणि चालू झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रोग्रामला व्यवस्थित चालवण्यासाठी तो मदत करतो. म्हणजे कम्प्युटरचं पूर्ण व्यवस्थापन हा ऑपरेटिंग सिस्टीम करत असतो. पूर्ण मॅनेज करणं, कम्प्युटर चालू करणं, पुढचे जे काही आपण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर चालवतो त्यांना तो चालवण्यासाठी मदत करतो ऑपरेटिंग सिस्टीम. आता ऑपरेटिंग सिस्टीम समजून घेण्यासाठी आपण त्याचे व्हर्जन बघून घेऊ. पहिले विंडोज 98 हे व्हर्जन होतं. त्यानंतर विंडोज XP हे व्हर्जन आलं जे भरपूर पॉप्युलर झालं. त्यानंतर विंडोज ME आलं, विंडोज विस्टा आलं, विंडोज 7 जे आपण आता आपल्या MSCITला वापरतोय. विंडोज 7च्या सोबतच 8.1 पण आलं होतं. पण विंडोज 7 हे विंडोज 8.1 पेक्षा जास्त फेमस झालं. त्यानंतर विंडोज 10 हे आताचं फेमस आणि लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम आहे. हे जितके पण ऑपरेटिंग सिस्टीम आपण बघितले हे सर्व ऑपरेटिंग सिस्टीम यांना आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणतो. याच्यामध्ये लिनक्स एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे जे फ्रीवेअर आहे. तशी तर भरपूर ऑपरेटिंग सिस्टीम आजच्या तारखेत तयार आहे. मोबाईलमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम आहे. पहिले नोकियाच्या मोबाईलमध्ये सिम्बियन ऑपरेटिंग सिस्टीम होतं. आता सर्व मोबाईलमध्ये तुम्हाला 90% अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम सापडेल आणि जे ॲपलचे फोन असतात त्याच्यामध्ये मॅक ऑपरेटिंग सिस्टीम असतं. पुढचं सॉफ्टवेअर आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हे असे सॉफ्टवेअर असतात जे कम्प्युटर चालू झाल्यानंतर आपण वापरतो. आता कम्प्युटर सुरू झाल्यानंतर आपण वेगवेगळे ॲप्लिकेशन वापरतो. वर्ड वापरतो, एक्सेल वापरतो, टॅली वापरतो, DTPचे सॉफ्टवेअर वापरतो. आपण मोबाईलमध्ये आपण व्हॉट्सअप वापरतो, फेसबुक वापरतो. हे सगळे जे काही ॲप्स असतात, ॲप्स मोबाईलमध्ये आपण त्याला ॲप्स म्हणतो, कम्प्युटरमध्ये आपण त्याला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असं म्हणतो. कम्प्युटर चालू झाल्यानंतर जे सॉफ्टवेअर आपण वेगवेगळे वापरतो वेगवेगळ्या कामासाठी त्यांना आपण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणतो. हे त्याचे एक्झाम्पल्स आहे वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, फोटोशॉप, कोरल. मोबाईलमध्ये फेसबुक, व्हॉट्सअप आणि जितके गेम्स असतात त्याला आपण ॲप्स म्हणतो. डिव्हाइस ड्रायव्हर हे असे सॉफ्टवेअर असतात जे डिव्हाइसेसला चालवण्यासाठी त्याचं सॉफ्टवेअर टाकावं लागतं. फॉर एन एक्झाम्पल प्रिंटर, स्कॅनर, प्रोजेक्टर हे जे काही हे डिव्हाइसेस चालवण्यासाठी आपण डिव्हाइस ड्रायव्हर म्हणजे डिव्हाइसचं सॉफ्टवेअर वापरत असतो. आणि शेवटचं युटिलिटी हे असे सॉफ्टवेअर असतात ज्याचा वापर करून आपण कम्प्युटरला विविध सेवा पुरवू शकतो किंवा त्याचा वापर करून कम्प्युटर आपल्याला सुरळीत चालण्यासाठी ते मदत करत असतं. युटिलिटीमध्ये पहिलं सॉफ्टवेअर आहे अँटीव्हायरस. हे सॉफ्टवेअर आपल्या कम्प्युटरमध्ये व्हायरस काढून देण्यासाठी मदत करतं. डिस्क क्लीनअप हे असे सॉफ्टवेअर असतात जे कम्प्युटरमधल्या टेम्प आणि डंप फाईल जे असतात त्या डिलीट करण्यासाठी मदत करतो. डिस्क डिफ्रॅगमेंटर हे फाईलचं रिअरेंजमेंट करतं आणि त्याच्यामुळे कम्प्युटरमधला हार्ड डिस्कचं परफॉर्मन्स वाढतं. आणि अनइन्स्टॉल हे एक असं युटिलिटी आहे ज्याने आपण अनवॉन्टेड सॉफ्टवेअर आपल्या कम्प्युटरमधून काढू शकतो. तर असे युटिलिटीमध्ये भरपूर सॉफ्टवेअर्स आहे. एक सिस्टीम रिस्टोरर आहे आणि असे भरपूर सॉफ्टवेअर्स आहे ज्याचा वापर करून आपण कम्प्युटरला
फॅक्टरी रिस्टोर करू शकतो किंवा त्याला डिफॉल्ट सेटिंग्स करू शकतो किंवा जे काही सेटिंग्स खराब झाले असतील ते आपण ठीक करू शकतो. त्यांना आपण युटिलिटी सॉफ्टवेअर असं म्हणतो. तर ह्या चारही ना मिळून म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, डिव्हाइस ड्रायव्हर आणि युटिलिटी या चारींना मिळून आपण सिस्टीम सॉफ्टवेअर असं म्हणतो. आता याच्यावर काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे सुटून गेले असतील सांगायचे ते आणि पेपरात जे विचारले जातात. एक स्टार्टिंग ऑफ कॉम्प्युटरला आपण काय म्हणतो तर त्याला आपण बूटिंग म्हणतो. कम्प्युटरमध्ये एकापेक्षा जास्त काम करणे याला आपण मल्टीटास्किंग म्हणतो. जेव्हा कम्प्युटर बंद असतं आणि त्या कम्प्युटरला आपण चालू करतो त्याला आपण कोल्ड बूट म्हणतो. आणि जर कम्प्युटर सुरू आहे आणि त्याला आपण रिस्टार्टचं बटन दाबलं तर त्याला आपण वॉर्म बूट म्हणतो. डॉसचा फुल फॉर्म विचारला जातो डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. आयकॉनचं हे ग्राफिकली रिप्रेझेंट करणारे सिम्बॉल असतात जे त्या ॲप्लिकेशन्सला रिप्रेझेंट करत असतात की हे सॉफ्टवेअर कशाचं आहे. इनडायरेक्टली याला आपण त्या सॉफ्टवेअरचा लोगो पण म्हणू शकतो. थँक्यू.